हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज संडे आहे, त्यामुळे भरपूर कामातही बसाल आहे, म्हणजे मला चांगलंच माहिती आहे. आता मी मस्त रेडी झालेली आहे, छान अशी साडी वेअर केलेली आहे, कारण मी चाललेली आहे माझ्या सासरी. बघा, तुमच्याही घरी असं होतं का मला सांगा. मी म्हणजे आमचं कालच डिस्कशन झालं की आज आम्हाला गावी जायचं आहे. सो मी कालच टाईम विचारला तर बोलले आपण सकाळी पटपट ब्रेकफास्ट करू आणि 8-8:30पर्यंत निघून जाऊ. म्हटलं ठीक आहे. सकाळी मी उठले, सर्व आवरलं, आता ब्रेकफास्ट बनवायला घेईल तर मी यांना उठवायला गेले की उठा पटपट आवरा, आपल्याला निघायचं आहे. सो बोलले नाही राहू दे, आपण काय करू 10-11 वाजता जाऊ, मस्त जेवण वगैरे करून इतक्या लवकर झोपू दे मुलांना आणि मलाही. म्हटलं ठीक आहे. मी 10 वाजेस्तोवर माझा स्वयंपाक वगैरे गॅसचा ओटा आवरला, सर्व आवरलं. 10 वाजता पुन्हा यांना म्हटलं आवरा हो पटकन. तर मुलं बोललेत की नाही आज फ्रेंडशिप डे आहे, आम्हाला खेळायचं आहे फ्रेंडसोबत आणि बरंचसं. सो पुन्हा आमचा टायमिंग गेला 11-12वर. आणि मी सकाळपासून काय काय केलं, स्वयंपाक केला, घर आवरलं, काही व्हिडिओची कामं होती ती केली, कपडे धुतले, शाळेचे मुलांचे 2-2 ड्रेस होते आणि ते हातानेच धुवावे लागतात बघा, व्हाईट आहेत पीयूचे ड्रेस पहिली गोष्ट तर. सो ते सर्व हाताने धुतले, दोन्ही गॅलरीज झाडून पुसून घर व्यवस्थित मस्त क्लीन केलं, नीटनेटकं केलं, इतकं सर्व मी केलं. आणि या लोकांनी फक्त काय केलं, केलं काही नाही, उठले, मस्त आंघोळ केली, नाश्ता केला, जेवण केलं, बाहेर गेली, खेळून आलीत. आणि आरुईच्या पप्पांनी तर काही नाही, फक्त उठलेत, फक्त जे आहेत नाश्ता केला, बसलेत एवढंच काम केलं. तरी आता बाहेर जायचं थोडासा वेळ झाला तर खापर माझ्या डोक्यावर पडलं आहे की तुझ्यामुळे वेळ होतो नेहमी. मी तर बघा मस्त रेडी आहे, माझं घर पूर्ण क्लीन टापटीप ऑर्गनाईज करूनही मी रेडी आहे, तरी खापर माझ्याच डोक्यावर की नेहमी तुझ्यामुळे वेळ होतो. तुमच्याही घरात असं होतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता मी निघते आहे. सो बघते आता, माहीत नाही तिथे मी काय काय शूट करू शकेल, पण जितकं करता आलं तितकं नक्की करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. बघा आमच्याकडे ना आणखीही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. आणि आजचा पाऊस तर पारसला नव्हताच, पण रस्त्याने कळलं की या साईडला जरा पाऊस झाला आहे, बऱ्यापैकी पाणी साचलेलं वगैरे दिसतंय. आणि यावर्षी आता पाऊसच नाही तर पिकं कशी असतील हाही प्रश्न होता, पण रस्त्याने दिसलेत पिकं ना बऱ्यापैकी बहरलेत. आणि इतकं छान वातावरण असतं ना गावाकडे येतानाचं, म्हणजे शेतीच शेती पाहूनच मन प्रसन्न होतं. बरं चला फायनली आले घरी. आणि आमची पूर्ण फॅमिलीचं एक छोटंसं गेट टुगेदर होतं असं म्हटलं तरी चालेल. सो इकडे बघा, आल्या आल्या जाऊबाई आणि आरोहीचा असा लाड उतू येत होता, नेहमीचंच असतं. गेल्या गेल्या मी तिला ओरडते, अगं वजन जास्त झालं आहे तुझं, अगदी असं मांडीवर नको जाऊन बसत जाऊ, पण त्याही तिला ओढतात आणि तीही बिनतात जाऊन बसते. त्यानंतर आम्ही भरपूर गप्पा गोष्टी केल्यात आणि थोडं इथे बाहेर बसले होते निवांत. सो मुली अशा मस्त दोरीवरच्या उड्या मारत होत्या आणि बघून एक वेगळंच फील येत होतं. म्हणजे अगदी लहानपणात हरवले मी. आजकाल मुलं ॲज अ एक्सरसाइज म्हणून फक्त दोरीवरच्या उड्या मारतात, स्पेशली माझी आरू तरी. पण अजूनही गावात मुली छान खेळतात, ते बघून खूप मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही तिघीजणींनी भरपूर गप्पा केल्यात आणि फायनली ताई जायला निघाल्यात. मी ना फारसं शूट करत बसले नाही, कारण काही नव्हतंच शूट करायला, काय करणार ना. काही नाही, गप्पा गोष्टी तेच चाललेलं. सो त्यामुळे भरपूर 3-4 तास घालवले. 3-4 तासानंतर ताई चालल्यात. बाय द वे हा रोहित आहे आमचा मोठा मुलगा, म्हणजे मधल्या ताईंचा मुलगा आहे हा. माझ्या मुलींना मी नेहमी भेटवत असते व्हिडिओतून तुम्हाला, पण आय थिंक याला कधी दाखवलं नाही, म्हणजे दाखवलं असेल तरी असं इंट्रोड्यूस केलं नाही. सो ते सर्व गेलेत. त्यानंतर आम्ही आणखी 1-1.5 तास बसलोत. त्यानंतर आता आम्हीही जायला निघालोत. बरेच दिवस झाले आई गावी आहेत, कारण त्यांच्या तब्येतीचा एक इश्यू आता आहे, सांगेल कधीतरी. सो त्यामुळे इथे आम्ही त्यांनाच खरं तर भेटायला आलेलो होतो. सो दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्हीही निघालो. घरी आले.
जरा वेळ बसले तर आरोहीच्या पप्पांचं चाललेलं की मी चहा बनवतो वगैरे, आणि दरवेळेस ते चहा बनवायला बसले की त्यांचं असतंच नाही, कप कुठे आहेत. आणि कपनं मी गॅसच्या ओट्याखाली एक छोटासा ट्रे केला आहे, त्यामध्ये ठेवते. पण त्यांचं ते वाकून घेणं म्हणजे त्यांना फार कंटाळा येतो. मग त्यांना कप काढून द्या, आणि मग ते चहा बनवत असल्यावर आपल्याला तिथे उभं राहावं लागतं. म्हणजे मग चहापत्ती कुठे, दूध कुठे, अद्रक कुठे, अमुक ढमुक ढमुक. म्हणजे नावाला चहा ते बनवत असतात, पण तिथे सर्व गोष्टी त्यांच्या हातात द्यायला मला उभं राहावंच लागतं. आणि सुरुवात नेहमी कपापासनं होते, कारण चहापत्ती वगैरे सर्व त्यांच्या नजरेसमोर असतं, ते घेतातही उभ्या उभ्या. पण कपाचा त्यांना कंटाळा येतो. सो भरपूर दिवसाचं माझं चाललेलं होतं कपासाठी मस्त एखादं स्टँड पाहते. मी ऑनलाईनही बघितले, शॉपमध्येही बघितलं, पण ते ना काउंटर टॉपवर ठेवायचे होते. आणि त्यामुळे काय होतं, काउंटर टॉपवरची जागा ऑब्वियसली जाते आणि मुलांना खेळायलाही ते बरं पडतं. म्हटलं नको बाबा, कपांच्या बाबतीत रिक्स नको. म्हणून मग मी ना एखादं असं शेल्फला लागेल अशी मी बघितले होते 1-2 व्हिडिओमध्ये, अशा हुक्स वगैरे बघत होते, पण तेही इथे शक्य झालं नसतं. खूप विचार करत होते आणि अचानक आठवलं की अगं स्नेहा, तुझ्याकडेच तर आहे काहीतरी असं. सो हे स्टिकर आहे ॲक्च्युली, पण त्याला हुक्स आहेत आणि हे भरपूर दिवसापासून माझ्याकडे पडून होतं. ऑनलाईनच बोलवलेलं आहे, पण मी नाही, माझ्या आईने, माहीत नाही तिने कशाला बोलवलं, पण त्यानंतर कुठे यूज करायचं ते तिलाही कळलं नाही, तिने मला देऊन दिलं. माझ्याकडेही बरेच म्हणजे वर्षापासून म्हणजे पडलेलं असेल ते, बघा इथे काळंही झालं आहे. सो तेच मी आता इथे स्टिक केलं आहे. स्टिक करायची प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त भिंत आधी व्यवस्थित क्लीन करायची, म्हणजे त्यावर धूळ नसावा. त्यानंतर हे व्यवस्थित चिटकावं. आणि खरं सांगू का, मला रिक्स नकोच होती, कारण असे स्टिकर खूपदा दगा देतात. म्हणून मी 4 कडनं ना ते एकदम बारीक असे किडे येतात ना, तेही मारून घेतलेत. म्हणजे डबल सिक्युरिटी तुम्ही इथे म्हणू शकता. नो डाऊट, खरं सांगते, स्टिकर खूप स्टिकी आहेत. कारण तुम्ही बघितलं ते त्याचं जे स्टिकर आहे ते रिमूव्ह करताना मला इतका जोर लावावा लागला. ते चांगल्यापैकी स्टिक होतीलही, पण रिक्स नको म्हणून मी ते बारीकवाले खिडे लावलेत. आणि बघा अशा प्रकारे इथे कप हँग केलेत मी. आताच माझं एक म्हणजे मोठं काम कमी झालं असं म्हणता येईल. आणि दिसायलाही छान दिसतंय आणि हाताशीही राहतात कप. आणि आम्ही कधीतरी चहा पितो आणि 1-2च कप आम्हाला लागतो. सो इथे ते बऱ्यापैकी हँग मला करता येतात, दिसायलाही छान दिसतात. सो माझा हा किचनमधला एक नवीन जुगाड कसा वाटला आहे तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. आणि हे स्टिकर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो सर्वीकडे इझिली अवेलेबल आहेत. सो चला, जुगाड आवडला असेल तर या जुगाडासाठी मला एक नक्की लाईक करा. आणि भरपूर दिवसानंतर माझ्या प्लांटला कळ्या आल्यात आणि बघून माझा आनंद म्हणजे काय सांगू तुम्हाला. खूप दिवसापासून खरं तर वाट बघत होते. माहीत नाही, अर्धा पावसाळा निघून चालला आहे आणि आत्ता त्याला एक कळी दिसली मला. आणि ती एक दिसली तर असतं ना, आपल्या आशा आणखी वाढतात. म्हणून मी सर्व झाड असं पालतं घातलं, आणखी कुठे दिसते का, पण नाही, इथे एकच कडी आहे. पण सुरुवात झाली म्हणजे हळूहळू कळ्या येतील. आणि ना म्हणजे याला मी, मला वाटते 15 ते 20 दिवसापूर्वी NPK घातलं होतं. आता मला जर आणखी फुलं हवी असतील तर मला याला DAP वगैरेही देणं गरजेचं आहे. तुम्हाला हे भरपूर फुलं जर हवी असतील ना, NPK, DAP, सीवीड हे 2-3 असे फर्टिलायझर आहे, ते घरात ठेवा. त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा प्रोडक्ट टॅग करते, नक्की चेकआउट करा. आणि हो, स्पेशली फुल झाडांना फक्त फर्टिलाइज करून होत नाही, त्याला ना ऊन भरपूर लागतं. आता माझ्या बाल्कनीमध्ये तुम्हाला माहिती आहे उन्हाची तशी कमी आहेच, तरी बिचारे माझे प्लांट बऱ्यापैकी मला फ्लॉवर्स देतात. तुम्हाला भरपूर फ्लॉवर्स हवे असतील तर सर्व फुलझाड मस्त बऱ्यापैकी ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. माहीत आहे का, जितकं कामाने आपण दमत नाही ना, तितकं बोलून बोलून दमतो. आणि त्याचा अनुभव आज मला आला. दिवसभर माझी कामं घरी चाललेली असतात, पण तरी म्हणजे इतका थकवा येत नाही. पण आज जाणं येणं फार लांबचा प्रवास नव्हता,
पण दिवसभर बडबड 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 त्याने इतका थकवा आल्यासारखा वाटत होता. त्यामुळे ना स्वयंपाक जरा शॉर्टकटमध्येच आवरला. मस्त जेवण केली आणि एक महत्त्वाचं काम होतं मला. सकाळी जाण्याआधी इडली डोस्याचं जे आहे भिजायला टाकलेलं होतं, तांदूळ डाळी वगैरे वगैरे. सो ते सर्व आता मिक्सरमधनं फिरवलं आणि त्यामुळे इतका सर्व हा पसारा वगैरे वगैरे जो आहे तो मला आता आवरायचा आहे. ॲक्च्युली आता मिक्सरचं वगैरे सकाळी काम आहे, चटणी बनवायला वगैरे वगैरे. सो एक थॉट असाही आला डोक्यात की हे सर्व साईडला ठेवून देते, उद्या यूज होणारच आहे. पण ती एक आपली सवय असते ना की नाही, मला झोपण्याआधी माझा गॅसचा ओटा पूर्ण क्लीन ऑर्गनाईज वगैरे वगैरे हवा आहे. आणि याला फक्त म्हणजे सवय म्हणून घेता येणार नाही, याचा आपल्या मानसिकतेवरही खूप मोठा फरक हा जो आहे पडत असतो. बघा, सकाळी उठल्या उठल्या जर गॅसचा ओटा मस्त स्वच्छ चकचकीत असला तर त्याला बघून आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते आणि आपण झटपट जे आहे कामालाही लगेच लागू शकतो. तो जर हा गॅसचा ओटा पूर्ण पसाऱ्याने भरलेला असेल, क्लीन नसेल, तर उठल्या उठल्या एकतर तो पसारा बघून आपला मूड आधीच खराब होतो. त्यानंतर आपली कामंही वाढलेली असतात. आधी तो पसारा आवरा, गॅसचा ओटा क्लीन करा, नंतर स्वयंपाक करा. यामध्ये आपला भरपूर वेळ जातो आणि त्यासोबत मग हळूहळू आपला मूडही खराब होतो. कारण सकाळी जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकतो तसं तसं जे आहे मग आपली धावपळ वाढते. धावपळ वाढली का मग चिडचिड वाढते, नाही का? म्हणून रात्री मस्त असा चकचकीत गॅसचा ओटा करून ठेवला तरच मला मस्त अशी झोप लागते. चला, झोप मला खरंच प्रचंड येत आहे. गॅसचा ओटा क्लीन झाला आणि मागे बघताय इडली डोस्याचं अप्प्यांचं बॅटर जे आहे मस्त असं झाकून वगैरे ठेवलं आहे, म्हणजे त्याला आणखी गरमी यावी. कारण आता आमच्याकडे पाऊस जरी नसला असं तर ढगाळ वातावरण आहे, थंड वातावरण आहे. सो चला, या क्लीन किचनसोबत आता तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि हो, प्लीज व्हिडिओला हाईप करायलाही विसरत जाऊ नका. प्लीज प्लीज प्लीज. बरं, चला, आता ही एक सकाळची क्लिप ॲड केलेली आहे. इतक्या थंड वातावरणातही बघा काय मस्त फर्मेंट झालं आहे माझं बॅटर. चला, बाय.